मी बघायला गेलो रानटी. मी का बघायला गेलो रानटी पिक्चर? काय गरज होती मला पिक्चर बघून असं स्वतःला पश्चाताप करायची की का का म्हणजे बाकीचे पिक्चर चांगले नव्हते का माझ्यासाठी? किंवा बाकीचे छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आलेला तो पिक्चर बघितलाय मी, पण हा पिक्चर का बघायला गेलो? तुमच्यासाठी. जे मी भोगले ते तुम्ही नको भोगायला, हेच मला वाटतं. सांग तुम्ही असं का बोलतोय ते. पहिला मूवीचा प्लॉट ऐकूया आपण, आणि मूवी नक्की का म्हणजे काय गरज होती. म्हणजे तुम्ही जर हा पिक्चर पाहिला असेल सलारचा सस्ता कॉफी हा आहे. म्हणजे ए टू झेड, म्हणजे श्रुती हसनचं कॅरेक्टर असू दे किंवा बाकीचे कॅरेक्टर असू दे, ते कसे सलारमध्ये होते ते सीन्स, ते सगळे ए टू झेड यांनी कॉपी टू पेस्ट केलेत. सलार त्या लेवलचा आहे पिक्चर, पण हा मूवी त्या लेवलचा पण पिक्चर नाहीये. म्हणजे एवढं पुअर ऍक्शन, एवढी बेकार स्टोरी लाईन, आणि नको ती ऍक्शन, म्हणजे फक्त नावापुरते ऍक्शन्स, आणि एडिटिंग तर तुम्ही इरिटेट व्हाल एवढं बेकार एडिटिंग. साऊंड ट्रॅक, म्युझिक सगळ्यात बेकार. म्हणजे मी तर म्हणेन की ना, जेवढे पण मराठी पिक्चर मध्ये जे फालतू फालतू पिक्चर झाले आहेत त्यापेक्षा थर्ड क्लास पिक्चर हा आहे. म्हणजे मी बॅड रिव्ह्यू नाही देते, जे वाटते ते बोलतोय मी. कारण की आहे ना, एवढे चांगले कलाकार आहेत, संतोष जोळेकर, शरद केळकर, बाकीचे पण खूप सारे वेगवेगळे कलाकार, संजय नार्वेकर, तर यांनी आपलं काम चांगलं केलंय. पण जर डायरेक्टरने जर त्यांच्याकडनं काम चांगलं करून घेतलं नाही तर मग सगळ्यांचं आहे ना, म्हणतात ना की ते मेस होऊन जातं त्या गोष्टी. तर मी कुणालाच रेकमेंड नाही करणार की हा पिक्चर तुम्ही बघायला जावा म्हणून. मी जे भोगले ना ते तुम्ही नका भोगू, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि माझ्याकडून ह्या पिक्चरला आहे 1 स्टार, कारण की संजय नार्वेकर, शरद केळकर आणि बाकीच्या गोष्टीसाठी ऍक्टिंग ठीक होती, त्यामुळे मी फक्त 1 स्टार देतो पिक्चरला. बाकी पिक्चर मध्ये काही बघायसारखं नाहीये. आय थिंक आता मला सगळे ट्रोल पण करतील की तू बॅड रिव्ह्यू टाकतोय म्हणून ह्या पिक्चरचा मराठी इंडस्ट्री पुढे. कारण पण मराठी इंडस्ट्रीने पुढे जायला बाकीचे पिक्चर पण आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघा तुम्ही, हा पिक्चर बघा, हा पिक्चर सोडून द्या. कारण की तो पिक्चर हा पिक्चर नाहीये, कारण की त्याला मास म्हणून हा विकला जातो पिक्चर, बाकी काही नाहीये. इग्नोर करा पिक्चर हा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.